श्री राम समर्थ. आजचा भाग क्रमांक 50. श्रीराम गोल्डन ज्युबिली हिचा भाग आहे आपला. 50 भाग झालेत महाराजच्या कृपेने पूर्ण. अर्थात भागवत अजून खूप शिल्लक आहे. 50 भाग झाले तरी. या आधीचे जेवढे एपिसोड आपण काही मागचे जे ऐकले त्याच्यामध्ये संपूर्ण जे होतं तो उपदेश होता. आणि अर्थात आता जो भाग आहे तोही तसा कठीण भाग आहे. तो म्हणजे वर्णनात्मक भाग आहे. भागवतामध्ये काही भाग जसं म्हणलं की उपदेश तर आहेच आहे, परंतु वर्णनात्मक पण काही जे आहेत ते एपिसोड आहेत. काही भाग जो आहे तो तसाही आहे. तर हा जो आता थोडासा काही भाग आपण ऐकणार आहोत तो अर्थात वर्णनात्मक आहे. तेव्हा तो आपण जो काही समजेल तेवढा समजून घ्यावा, ऐकावा जरूर. कारण असं मानलेलं आहे की की भागवतातल्या प्रत्येक गोष्टी या खूप पवित्र आणि अर्थात खूपच पुण्यदायक आहेत, यात शंका नाही आहे. म्हणून आता थोडासा आपण वर्णनात्मक भागसुद्धा ऐकूया. महाराजांच्या कृपेने. श्रीराम. परीक्षित राजाने अर्थात परत एकदा काही प्रश्न विचारले शुकमुनींना, आणि शुकमुनीने त्याची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्याने विचारलं की बाबा महाराज मुनीवर, मी असं ऐकलं होतं की हा प्रियव्रत राजाने सूर्याचा पाठलाग केला. हे आपण मला मागच्या काही भागात सांगितलं होतं. तेव्हा त्याच्यापासून 7 खड्डे पडले, त्यातून 7 समुद्र निर्माण झाले, 7 द्वीप झाले. हे सगळं तुम्ही सांगितलं. पुढे अजून काहीतरी माहिती द्या याच्या संदर्भात. तेव्हा शुकाचार्यांनी जी पुढची माहिती दिली ती अशी आहे की ते म्हणाले बरोबर की अशा प्रकारे सप्तद्वीप तयार झाली किंवा 7 समुद्र तयार झाले. आणि अनेक जे द्वीप होती ती खूप मोठी मोठी होती. अगदी त्यांचा विस्तार हजारो असा योजना होता. इतका मोठे मोठे होता. आणि प्रत्येकाची वेगवेगळी नावं होती आणि वेगवेगळ्या दिशेला ते होते. हे सगळे जे द्वीप होती याच्यावरती सगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुलं झाडं किंवा फळं झाडं असं सगळं काही होते. समृद्ध असे होते. आणि काही काही ठिकाणी तर जी सरोवरं होती ती साधी नव्हती, तर दूध, मध आणि उसाचा रस असलेली सुद्धा जी आहेत ती काही सरोवरं काही काही ठिकाणी होती. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी होत्या. अशी सगळीच जी आहेत ती सुंदर सुंदर अशी ही द्वीप होती. काही द्वीपावरती अतिशय सुंदर असं जलाशय पण होतं. आणि त्या जलाशयावरती काही काही ठिकाणी पार्वतीच्या दासी असलेल्या यक्षपत्नीसुद्धा स्नानासाठी येतात. अशा प्रकारची पण काही पवित्र अशा जलाशय होती. तिथे हे सगळे पार्वतीच्या ज्या अर्थात शिष्या होत्या किंवा पार्वतीच्या दासी होत्या म्हणले तरी हरकत नाही, या सगळ्या तिथे स्नान करण्यासाठी यायच्या. कारण ती खूप पवित्र अशी जागा होती. अशा प्रकारे अनेक प्रकारची द्वीप जी आहेत ती या जगामध्ये आहेत. काही काही द्वीप तर अशी पण आहेत की तिथे जर एखादी व्यक्ती गेली तर तिथल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे कधीही त्याला थकवा येत नाही, त्याला कधी घाम येत नाही, त्याला दुर्गंधी येत नाही शरीराला, त्याच्या शरीराला वृद्धापकाळ येत नाही, रोग आणि मृत्यूचा प्रश्न येत नाही. कुठलेही कष्ट त्या द्वीपांवर होतं. अद्भुत अशी काही काही द्वीप आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळं द्वीप आहेत असं त्याने वर्णन केलं आहे. आणि असे अनेक दिशा आहेत. आणि अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक आणि वेगवेगळ्या प्रकारचे मानव तिथे राहतात असं त्यांनी वर्णन केलं आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला. त्यांनी असं सांगितलं की गंगा नदी जी आहे या गंगा नदीची उत्पत्ती कशी झाली. उत्पत्ती म्हणल्या खाली कशी आली ह्या नाही, खाली आली कशी ते आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे भगीरथ राजाने तप केलं आणि मग ती खाली आली. परंतु गंगेची निर्मिती कशी झाली हे त्यांनी सांगितलं की जेव्हा बळीराजा जो होता त्यांनी 3 पावलं जमीन दिली, त्यावेळेस आपला 1 पाऊल जे आहे ते त्यांनी त्रैलोक्य मोजण्यासाठी जेव्हा पुढे केलं तेव्हा भगवंताच्या डाव्या पायाचा जो अंगठा होता त्याच्या नखामुळे अर्थात हे जे कवच होतं पृथ्वीचं त्याला एक थोडासा धक्का बसला आणि त्यातून जे आहे ते बाहेरून एक जलधारा आत आली.
आणि ती जलधारा जी आहे ती अर्थात भगवंताच्या चरणकमलाला स्पर्श करून पुढे गेली. म्हणजेच काय की भगवंताचं चरणकमल त्यामुळे धुतलं गेलं आणि मग अर्थात तिला एक वेगळ्या रंगाचा रंग निर्माण झाला आणि अर्थात भगवंताच्या चरणावरून ती आल्यामुळे ती पवित्र झाली आणि तिला गंगा असं म्हणलं जातं. म्हणजे गंगेचं उत्पत्ती जी आहे ते भगवंताच्या चरणापासून झालेली आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि अशी ही गंगा जी आहे ती अर्थात अतिशय पवित्र आहे की जिच्यामध्ये स्नान केल्याने की जिच्या स्पर्शाने अनेक प्रकारची पापं नष्ट होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे पाणी जे आहे ते नेहमी निर्मळ राहतं. ते तर आपणही ऐकलं की गंगेचं पाणी लवकर खराब होत नाही. खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की पाणी खराब होऊ शकतं पण गंगेचं पाणी भरपूर दिवस टिकतं. काय आहे चर्चा करतो आपण आणि याने पण तेच म्हणलं की गंगेचं पाणी निर्मळ राहतं नेहमी आणि मुख्य म्हणजे अतिशय पवित्र आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये स्नान करावं असं म्हणलेलं आहे. त्या गंगेला काही लोक भगवतपदी असं पण म्हणतात, कारण का आता भगवंताच्या चरणावरून ती वाहते. त्या चरणाला स्पर्श करून तिने वाहायला सुरुवात केली आणि म्हणून ती अतिशय पवित्र अशी आहे. ती सगळ्या ठिकाणी गेलेली आहे. स्वर्गात पण गेली आहे, ध्रुवलोकात पण गेली. ध्रुवलोकामध्ये जेव्हा गंगा नदी पोचली तेव्हा तिला विष्णुपद असं नाव पडलं. प्रत्येक ठिकाणी ती वेगवेगळ्या नावाने आहे. जेव्हा ती ध्रुवलोकामध्ये पोचली तेव्हा अर्थात तिथे ध्रुवाचं वास्तव्य आहे. ती गंगा जेव्हा तिथे आली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अरे हे तर आमच्या कुलदेवतेचे चरणलोक आहे. चरणावरून आलेलं उदक म्हणजे पवित्र आहे आणि म्हणून त्याने ते मस्तकी धारण केलं आणि प्राशन पण केलं ध्रुवानी. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते वेगवेगळं त्याचं नाव आणि वेगवेगळा त्याचा इफेक्ट आहे असं त्याने वर्णन केलं. सप्तर्षी पण अर्थात अशा पवित्र जलाच्या शोधामध्ये असतात आणि ते अशा ठिकाणी नेहमी तपश्चर्या वगैरे करतात आणि अर्थात स्नान अशा पवित्र ठिकाणी ते नेहमीच करतात. आणि असं ह्या गंगा नदीचं त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. ही जी नदी आहे ती जसं वर्णन आलं की अनेक ठिकाणी गेलेली आहे आणि अनेक ठिकाणी त्याला वेगवेगळी नावं मिळाली. जशी एक दोन नावं आपण ऐकली की भगवतपदी नाव आहे जेव्हा ती काही ठिकाणी गेली तेव्हा स्वर्गामध्ये, आणि ध्रुवलोकामध्ये तिचं विष्णुपद असं नाव आहे. तसं ती पुढे सुद्धा काही ठिकाणी गेली. तिचं नाव सीता, काही ठिकाणी अलकनंदा, काही ठिकाणी चक्षु आणि भद्रा अशी अनेक नावं तिला मिळत गेली, कारण ती अनेक प्रवाहामध्ये वाटली गेली, कारण ती चारी दिशेला गेली. आणि अर्थात अशी ती चारी दिशेला जरी गेली तरी पण शेवटी येऊन कोणाला मिळाली? अर्थात समुद्राला. हे जसं आहेच आहे की नदी मिले सागर से, सगळ्या नद्या शेवटी समुद्राकडे येणारच. तसं ही नदीसुद्धा शेवटी समुद्रामध्ये येते, परंतु आधी ती सगळ्या पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नामाने गेलेली आहे. त्याने असं म्हणलं की ही सीता या नावाने जी नदीचा जो प्रवाह गेला आहे गंगेचा, तो गंधमादन पर्वताच्या शिखरावर पण पडलेला आहे. आणि गंधमादन पर्वत सुद्धा अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय पवित्र अशी जागा आहे. पुढे त्यांनी असं म्हणलं की ही भद्रा या नावाने मेरू पर्वताच्या शिखरावरून पण गेली आणि अशी ती अनेक ठिकाणी गेली. अलकनंदा या नावाने ती ब्रह्मपुरीला गेली आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं तिने धारण केली आहेत आणि ती संपूर्ण जगामध्ये फिरली. की मला भारतात तिचा जास्त प्रवास आहे. भारतामध्ये ती सर्वात जास्त ठिकाणी अनेक ठिकाणी गेली. त्याने असंही म्हणलं की भारतभूमी ही खूप पवित्र आहे आणि म्हणून असंही भागवतामध्ये म्हणले की जे स्वर्गामध्ये काही लोक गेलेले असतात ते अर्थात स्वर्गात का पोचतात तर त्यांचं पुण्य असतं की स्वर्गात जाऊन ते स्वर्ग लोकाचं भोग जो आहे त्याचं ते सेवन करतात, कारण त्यांचं पुण्य तसं असतं. स्वर्गातलं पुण्य, स्वर्गातलं भोग भोगायची त्यांना जे आहे ते इनाम मिळतं, कारण त्यांची तशी इच्छा असते. परंतु त्याने असं म्हणलं की जेव्हा त्या माणसाचं पुण्य संपत येतं आणि जेव्हा शेवटची 8 वर्ष शिल्लक असतात तेव्हा उरलेली जी आहेत तिथे भोगण्यासाठी जमिनीवर येतात, पृथ्वी तलावर येतात
असं पण आहे. अर्थात ती ठिकाणं वेगवेगळी आहेत, पण ज्या ठिकाणी ते येतात त्यांना भूलोकाचा स्वर्ग असं म्हणलं जातं, की ज्या ठिकाणी हे अशी लोकं येतात की जे स्वर्गातून खाली आलेत पृथ्वीवर, का तर त्यांची उरलेली शेवटची जी काही वर्ष आहेत, 7-8 वर्ष विशेषतः, तिथे अशा ठिकाणी येतात आणि या जागेला भूलोकाचं स्वर्ग असंही म्हणलेलं आहे. अशी ही जी देवतुल्य जी लोकं असतात, मनुष्य ती, त्यांचं आयुष्य 10,000 वर्षाचं असतं. त्यांच्यामध्ये 10,000 हत्तीचं बळ पण असतं. त्यांचं शरीर अतिशय सुदृढ असतं आणि अर्थात शक्ती अमाप असते. अर्थात ते त्यांच्या पुण्यामुळे भरपूर असं जे आहे ते भोग आनंदाचे घेत असतात. भोग भोगण्यासाठी तरी पृथ्वीवरती आलेले असतात. सगळ्या प्रकारचा भोग घेतात. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की सगळे भोग संपायला आल्यावर किंवा संपता संपता जेव्हा त्यांचं 1 वर्ष शिल्लक राहतं, तेव्हा ते ज्यांच्याबरोबर भोग भोगत असतात, ज्या स्त्रिया असतात, त्या स्त्रिया तेव्हा गर्भधारण करतात त्याचा. तोपर्यंत करत नाहीत. शेवटी मात्र करतात. आणि अशा प्रकारे ही जी लोकं आहेत ही पृथ्वी तलावर येतात आणि असं हे जीवन जगत असतात. अशा वेगवेगळ्या गंमतशीर गोष्टी त्यांनी दिल्या. त्यांनी म्हणलं की वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे हे भगवंत जे आहेत त्याची वेगवेगळी स्तुती केली गेलेली आहे. जसं त्यांनी म्हणलं की इलावृत्त नावाचं एक वर्ष आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की तिथे पुरुष फक्त कोण आहेत ते एकटे भगवान शंकर आहेत. ही एक जागा आहे अर्थात इलावृत्त नावाची. त्या ठिकाणी फक्त भगवान शंकर हेच एकटे पुरुष आहेत, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. कारण तिथे कुठल्याही पुरुषाने प्रवेश केला त्या जागी तर तो स्त्री बनतो. आणि अर्थात त्याचं कारण म्हणजे त्याची कथा आहे पुढे 9व्या स्कंधामध्ये येणार होती. आणि त्या कथेमुळे असं घडतं की त्या कथेत जी काही गोष्ट घडली होती त्याच्यात पार्वतीने जो शाप दिला होता, त्या शापामुळे तिथे भगवान शंकरांशिवाय कुठलीही व्यक्ती जरी पोचली तर तिच्या स्त्रीमध्ये अर्थात रूपांतर होतं. आणि अर्थात तिच्या या शापाला भगवान शंकरांनी एक प्रकारे आपण म्हणू की पाठिंबा दिला होता किंवा पुष्टी दिली की हो सुंदरी, तू जे काय म्हणतेस तसं होईल. इथे कुठलाही परपुरुष येऊ शकणार नाही आणि आला तर तो स्त्री बनेल, कारण ती भगवान शंकरांची आवडती जागा होती जिथे त्यांनी विहार केला होता. आणि अशा प्रकारे भगवान शंकरांचा आणि पार्वतीचा या ठिकाणी एक प्रकारचा दंडक आहे की कुठल्याही पुरुषाने इथे येऊ नये, अन्यथा स्त्री जन्म तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री आहे. अर्थात हा भाग कुठे हे आजच्या घडीला आपल्याला माहीत नाही, नाही का. तर ज्याला अशी इच्छा असेल की मला स्त्री व्हायचं आहे त्यांनी तिथे जायला हरकत नव्हती. त्याला या भगवान शंकराच्या आणि पार्वतीच्या शापामुळे म्हणा किंवा त्यांच्या वरदानामुळे म्हणा स्त्री जन्म तत्काळ प्राप्त होतो असं त्यांनी म्हणलं. अशी ती जागा आहे. त्याचं खूप वर्णन आहे पुढे 9व्या स्कंधामध्ये. त्या ठिकाणी पार्वती आणि भगवान शंकर हे नेहमी राहतात. त्यांना आवडणाऱ्या ज्या जागा आहेत त्यातली ही एक आहे असं म्हणलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचा एकमेकाशी संवाद पण खूप होतो. आणि त्या संवादामध्ये भगवान शंकरांनी पार्वतीला अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये एक मंत्र पण त्याने सांगितलं. कुठला मंत्र, अर्थात तो मंत्र संस्कृतमध्ये आहे आणि आपल्या भागवताच्या वेगळ्या एडिशनमध्ये तो सगळा मंत्र आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा जो मंत्र आहे हा मंत्रसुद्धा खूप पवित्र आहे. भगवान शंकराने अनेक मंत्र पार्वतीला सांगितले. आपल्याला तर माहिती आहे, याच्या आधीसुद्धा आपण एक ऐकला होता. रामरक्षा पण भगवान शंकरांनीच सांगितली पार्वतीला, तेही आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी पार्वतीला भगवान शंकरांनी सांगितलं. तसा हा मंत्र पण सांगितला आहे जो अर्थात भागवतामध्ये आहे. आपल्याकडे ह्याचा अनुवाद आहे सगळा. आणि त्याच्यामध्ये अर्थात त्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. भगवंताची स्तुतीच बहुसंख्य ठिकाणी भगवान शिवानी केली, अर्थात भगवंताची म्हणजेच भगवान विष्णूंची त्यांनी केलेली आहे. आणि ते म्हणतात की जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय तुम्हीच करता. पण हे सगळं करून सुद्धा आपण या तिन्ही विकारांपासून अलिप्त आहात. आणि म्हणून आपल्याला एक नाव हे पण पडलं की अनंत. अनंत असं सुद्धा नाव आपल्याला पडलं आहे. आपल्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यात पण नाही आहेत. माझ्यामध्ये एक दुर्गुण आहे.
कुठला आहे? माझे तामसी गुण जास्त आहेत. भगवान शंकर हे भगवान विष्णूंना म्हणतात की माझा क्रोध खूप जास्त आहे आणि हा जो आहे याला मला नियंत्रण करता येत नाही. हा तुमच्या माझ्यात मुख्य फरक आहे. पण आपण मात्र याच्या सगळ्याच्या पलीकडे आहात आणि अशा ह्या आपल्या शक्तीला किंवा अशा या भगवंताला माझा नमस्कार असो. अशा प्रकारचा तो हा एक मंत्र आहे संपूर्ण. त्याचा हा थोडक्यामध्ये अनुवाद मी आपल्याला सांगितलं की अशा प्रकारचा तो संस्कृतमध्ये मंत्र आहे. तो शिकावा लागेल जर म्हणायचं असेल तर. पण भगवान शंकरांनी स्वतः रचलेला आहे हा आणि म्हणून त्यांनी म्हणलं की हा खूप पवित्र मंत्र आहे. त्यामुळे ह्याचं पठण आपण करू शकता असं भगवान शंकरांनी अर्थात सांगितलेलं आहे. या ठिकाणी आणखीन पण त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलं की जसं वेगवेगळ्या प्रकारचे वर्ष आहेत. जसं इलावृत्त नावाचं एक वर्ष होतं, तसं भद्राश्व नावाचं पण एक वर्ष आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भगवंताच्या ज्या मूर्ती आहेत किंवा भगवंताचे जे अवतार आहेत त्यांना त्यांनी देव मानलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अवताराला त्यांनी आद्य देवता मानलं आहे. जसं त्यांनी म्हणलं की हयग्रीव नावाचा जो भगवंताचा अवतार होऊन गेला त्याचं पण काही ठिकाणी जे आहे ते तपश्चर्या किंवा उपासना केली जाते. वेगवेगळ्या अवतारांचे वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते आणि त्याच्यावरती पण काही स्तोत्र आहेत. कुठल्या अवताराविषयी? हयग्रीव नावाचा जो अवतार आहे, या हयग्रीव अवताराचा सुद्धा जे काय आहे त्याच्यावरती सुद्धा एक स्तोत्र आहे की ज्याच्यामध्ये त्याची प्रार्थना आहे या अवतारामध्ये आणि ती खूप पवित्र आहे. अर्थात भगवंताचं कुठलीही प्रार्थना असेल तर ती नेहमी पवित्र असते. परंतु हा भाग थोडासा नवीन आहे नाही का, की आपण भगवंताचे विष्णू आणि एक 2-4 अवतार सोडले, बाकी अवताराची जास्त माहिती नाही आपल्याला. परंतु त्याने हयग्रीव हा जो अवतार आहे त्याच्या संदर्भात पण काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या अवताराची सुद्धा स्तुती कशी केली आहे भगवंताने वगैरे वगैरे. तर ती स्तुती याच्यामध्ये आहे या अवतारातली, त्यांच्या कार्याची, आणि तिचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की बाबा आपण हा जो अवतार धारण केला आहे त्याचं कारण काय होतं. तर अर्थात दैत्याने वेद चोरून नेले होते आणि ते परत पाहिजे होते ब्रह्मदेवांना आणि त्याच्यासाठी आपण हा अवतार धारण केला. आणि हे जे वेद आहेत ते अर्थात आपण दैत्याचा वध करून रसातळातून आणून दिलेत, बरोबर की नाही. आणि ह्याच्यासाठी आपण हा अवतार घेतलेला आहे, हयग्रीव हा अवतार आपण घेतला आहे. आणि अशा प्रकारची त्यांनी माहिती पण दिली आणि या मंत्रामध्ये त्यांची खूप स्तुती पण दिली. तसं त्याने अजून दुसऱ्या पण अवताराविषयी म्हणलं की हरिवंश खंड नावाचा एक भाग जो आहे तिथे कुठल्या रूपाचे त्याने जास्त वर्णन केले तर भगवान नरसिंहाचा अवतार भगवंताने घेतलेलाच आहे, ते तर आपल्याला माहितीच आहे. अर्थात त्याच्याविषयीची विस्तार आणि माहिती जी आहे या रूपाची ही 7व्या खंडामध्ये येणार आहे. त्याच्यात खूपच सविस्तर असं त्यांनी दिलेलं आहेच आहे. पण याच्यात पण त्यांनी थोडक्यामध्ये दिलं आहे की प्रल्हाद जो आहे त्याचं रक्षण करण्यासाठी भगवंता तू हा अवतार धारण केले. हे सगळं शिवशंकर सांगतात, लक्षात ठेवा. काय की भगवंताच्या जेवढे अवतार आहेत त्याचं स्मरण करणं, त्याच्याविषयी ऐकणं हे खूप पुण्याचा भाग आहे, लक्षात ठेवा. की तुम्ही म्हणाले इथे हे का सांगतायत, तर हे भगवंतामध्ये जे येतं आहे हे खूप पुण्य देणारं आहे. भगवंताचे कुठलाही अवतार घ्या, त्याच्याविषयीची स्तुती घ्या, त्याच्याविषयीची माहिती घ्या, त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं श्रवण हे सगळं अतिशय पुण्य देणारं आहे आणि आपल्या चित्तामध्ये त्याच्यामुळे खूप फरक पडतो. म्हणून याला ऐकण्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून त्यांनी भगवंताच्या या वेगवेगळ्या अवताराविषयी थोडक्यामध्ये सांगितलं आहे. भले पुढच्या काही स्कंदामध्ये सगळ्या अवतारावरती बऱ्याचशा विस्ताराने माहिती येणारच आहे, परंतु त्यांनी संक्षेपामध्ये पण उल्लेख केलेला आहे. आणि असंच त्याने म्हटलं की हा सुद्धा अवतार का धारण केला, तर अर्थात भक्त प्रल्हाद जो आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आपण भगवंता हा अवतार धारण केलात. आणि अर्थात दैत्यकुळातील आपल्या भक्ताला आपण पवित्र केलं. अन्यथा प्रल्हाद हा दैत्यकुळात जन्माला आला होता, परंतु तो आपला भक्त होता आणि अर्थात आपली भक्ती केल्यामुळे संपूर्ण कुळच त्यांनी जे आहे ते पवित्र बनवलं.
पूर्ण दानवांचा कुळ आपल्या भक्तीमुळे पवित्र झालं. किती प्रभाव होता भगवंताच्या भक्तीचा. आणि त्याने हेही सांगितलं की ही जी काही स्तुती मी सांगतो आहे ती स्तुती सुद्धा जर कोणी केली तर त्यालासुद्धा खूप पुण्य मिळेल. आणि मग त्याच्यात त्यांनी थोडंसं भगवंताचं वर्णन केलं की आपण कसे आहात, कशा प्रकारे अवतार धारण केला, आपलं तेज किती होतं, आपला अवतार तसा विचार केला तर भयानक होता, पण तरीसुद्धा जे आहे ते प्रल्हाद जो आहे तो अजिबात घाबरला नाही. फक्त इतर देव आणि दैत्य अर्थात जे आहे ते आपल्याला घाबरले, कारण त्यांना पापी होते आणि त्यामुळे त्यांना भीती वाटली. पण आपण अशा प्रकारे अवतार धारण करून आपल्या भक्ताचं रक्षण केलेलं आहे. तर असे आपण आहात आणि अशा आपल्या ह्या रूपाचं माझ्याकडून वर्णन हो, भक्ती हो, अशी प्रार्थना भगवान शिवांनी या अवताराविषयी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजूनही बऱ्याच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. भगवान नृसिंहाची जी उपासना आहे ती तशी खूप असं मानलं जातं की खूपच शक्तिशाली आहे. त्यांची काही स्तोत्र जी आहेत ती फार शक्तिशाली आहेत. असं म्हणतात की मध्यरात्री जप केला तर जप करण्याला भीती वाटते कधी कधी, आणि तो काही त्याची आवर्तनं केली तर तो दर्शन पण देतो असंही म्हणलं आहे. काही स्तोत्र आहेत तशी की त्याचं जर पठण तुम्ही केलं तर तुम्हाला भीती वाटेल असं त्यांनी म्हणलं की तेव्हा जर न भीता आपण जर बाहेर आलो स्तोत्र म्हटल्यावर तर तुम्हाला कुठून तरी कुठल्या तरी रूपामध्ये भगवंताचं दर्शन होतं, ह्या नृसिंह अवतारातल्या भगवंताचं असं त्या स्तोत्रामध्ये म्हणलं आहे. 100% त्यांनी असं खात्री दिली आहे की हे तुम्ही म्हणा आणि बघा. अशी एक व्यक्ती मलाही भेटलेली, तिने पण सांगितलं की हा जो एक विशिष्ट प्रकारचा मंत्र आहे ते मिळतं विकत आहे म्हणजे उपलब्ध. हा जर तुम्ही पठण केलात त्यांनी सांगितली संहिता पाळून तर तुम्हाला मध्यरात्री शेवटचं आवर्तन सुरू असताना प्रचंड भीती वाटेल. प्रचंड म्हणजे प्रचंड वाटेल, पण तुम्ही न भीता तेव्हा केला पाहिजे. जर तुम्ही थांबवलात, निघून गेलात, काय झालं तर तुमचं व्रत संपलं. पण जो मनुष्य करतो शेवटी शेवटचं आवर्तन पूर्ण, त्याला भगवंताचं भयानक रूप जरी असलं तरी पण त्याला दर्शन होतं. आणि त्या रूपाचं दर्शन जर आपण घेऊ शकलो तर मग काय प्रश्न. भगवंत कुठल्याही रूपात जरी असेल तरी पुण्य तर मिळणारच आहे. फक्त भगवंत तुमची खूप परीक्षा घेतो असं त्यांनी म्हणलं आहे. त्या स्तोत्राचं वैशिष्ट्यच ते. आणि असं म्हणणाऱ्या एका व्यक्तीशी नेमका मला वाटतं केळकरसाहेब पण होते, नाव घ्यायचं नाही केळकरसाहेब आपल्याला, पण त्या व्यक्तीशी आपण इंटरॅक्शन केलं होतं नाही का. आणि त्यांनी स्वतः आपल्याला हा अनुभव सांगितला की अशा प्रकारचं होतं, अशी भीती वाटू शकते पण त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे, बघा करून. तर आम्ही काय केलं नाही म्हणा, तो भाग सोडून द्या. पण असे चित्रविचित्र मंत्र आहेत की ज्याच्यामध्ये खूप शक्ती आहे आणि ते विशिष्ट प्रकारे जर जप केला तर तुम्हाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात, यात शंका नाही. आणि म्हणून मला हे आठवलं की या नृसिंह अवतार जो आहे त्याच्याविषयी त्यांनी हा मंत्र तयार केला आहे. ही स्तुती आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की जर अशा प्रकारे जर तुम्ही हा म्हणला तर तुम्हाला पण काही अनुभव येऊ शकतात, नाही असं नाही. पण त्याच्यासाठी तो कसा म्हणायचा हे तुम्हाला शिकावं लागेल. तर मंत्र जो आहे तो संस्कृतमध्ये आहे. आणि अशा प्रकारची जे काही इच्छा असेल तर तुम्हाला तो कसा जपायचा हे पण शिकावं लागेल. त्याची संहिता पण काय ती पण नीट माहीत करून घ्यावं लागेल, पण त्याचा परिणाम होतो नक्की, यात शंका नाही. आणि भगवान शंकर हे सगळं सांगतायत की असं पण आहे, तसं पण आहे, हे मंत्र म्हणा, ते करा, अमकं करा, पण तुम्ही भगवंताची भक्ती करा, हा महत्त्वाचा आहे. आणि भगवान ह्या जो अवतार आहे भगवंताचा नरसिंहाचा, याच्यामध्ये तर असेही काही अनुभव आहेत की मी मागे तुम्हाला सांगितला होता एकदा एक अनुभव, माझा नाही अर्थात एका व्यक्तीचा, की त्याला त्याच्या गुरुने हा मंत्र दिला होता. म्हणजे त्याने मागितला होता आणि सांगितलं की जर तुला संकट आलं तर ह्याचं फक्त जप कर, अदरवाईज हा म्हणू नको, कारण ही देवता जी आहे ती खूप आक्रमक आहे. नरसिंह रूप आहे भगवंताचं खूप आक्रमक रूप होतं. त्यामुळे याचा जप किंवा ह्याची प्रार्थना करताना कधी त्याला बोलू नको शक्यतो, का आता हा खूप आक्रमक रूप आहे.
अगदीच जर इमर्जन्सी आली, गरज लागली तर जप. परंतु त्याला काय दुर्बुद्धी झाली माहीत नाही, की त्याने एक दिवस त्याला वाटलं काय बघूया, आणि त्याने मध्यरात्री एकदा तो मंत्र जपला आणि म्हटलं मला बघायचं तुम्ही कुठे आहात. आणि असं म्हटल्यानं तो त्याच्या छातीवरती प्रगट झाला आणि छातीवर बसला उरावर येऊन. आणि अर्थात त्यावेळेस तो घाबरला. मग त्याने परत प्रार्थना केली आणि आपल्या गुरूंची पण प्रार्थना केली की महाराज काय करू. आणि मग अर्थात त्यांच्या गुरूंनी परत त्याच्यावर कृपा केली आणि ते रूप अदृश्य झालं. त्याला घाम फुटलेला दरदरून. असंही होऊ शकतं, भगवंताचं जरी रूप असलं तरी पण भगवंताचं उग्र रूप बघणं हे काय आपली तेवढी तयारी नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची रूपं बघण्यासाठी सुद्धा आपली तयारी पाहिजे, मनाची आणि शरीराची पण. आणि म्हणून हे सगळे वेड्यावाकड्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जरी लिहिलेल्या असतात तरी काय करायचं तर आपण ठरवून नीट विचारपूर्वक करावा. कारण जरी उपासना देवाची असली, विष्णूंची असली तरी पण त्याच्यातसुद्धा काही असे भाग आहेत, हेही लक्षात ठेवा. असं सगळ्याच ठिकाणी आहे. म्हणून तर आपण कुठल्याही देवतेचं उपासना करताना नीट समजावून घ्या की त्याची कॅरेक्टरिस्टिक काय, तो काय काय करू शकतो. जशी एक सत्यकथा आहे की असंच एक इतिहासातलीच कथा आहे, सत्य आहे, नामासागट्टी आहे आपल्याकडे उपलब्ध, की त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या चालल्या होत्या एका ठिकाणी महत्त्वाच्या कामासाठी. राजकीय व्यक्ती होत्या, अर्थात ते संस्थानिक होते. आणि ते चालले होते आणि जात असताना त्यांच्या मनात असं आलं की हे जर काम माझं झालं तर किती छान होईल. आणि तिथे त्याला कोणीतरी म्हटलं की इथे कुठलं तरी देवताचं स्थान आहे, तुम्ही बघा नवस करून. त्याला काय माहीत नव्हतं कुठलं स्थान आहे काय आहे. ते आपले जाता आता म्हणाले खरंच काय देव तू असशील इथे तर माझी इच्छा आहे की हे काम व्हावं, तुझं काय ते मी तुला करीन माझ्याकडून, असं ते एक म्हणून गेले आणि पुढे गेले. यथावकाश ते पुढे गेले आणि त्यांचं जे काही काम होतं ते काम झालं. इंग्रजी सत्ता त्यावेळेस होती, त्या संस्थानिकांचं जे काही काम होतं ते झालं. अर्थात ते परत आले आणि थोडंसं विसरले होते, पण त्यांना नंतर असं स्वप्नामध्ये त्यांना थोडंसं असं झालं की त्यांना असं जाणवलं की अरे आपण काहीतरी नवस बोललो आहे, तो पूर्ण केला नाही. आणि मग त्यांनी त्यांच्याबरोबर जो त्यांचा सेवक होता त्याला म्हटलं अरे आपण असं जात असताना तू माझ्याबरोबर होतास, मी असं बोललो होतो, तूही बोललास की इथे कुठलं तरी देवाचं स्थान आहे, तर आपण काहीतरी करू असं बोललो होतो आणि आपलं तर काम झालं आणि मी तर विसरून गेलो. पण मला स्वप्नात असं दिसलं, आता ह्याचा अर्थ काय. तो म्हणला महाराज तुम्ही बोललात ते करायला पाहिजे, असं कसं तुम्ही केलं. त्या देवाने तुमचं काम केलं आहे आणि त्यांना आता ही अपेक्षा आहे. बघा कशी गंमत आहे, त्यांना ही अपेक्षा आहे तुम्ही त्याचं काहीतरी करावं. तो म्हणे करायला हरकत नाही माझी, कारण मी म्हणलेलो आहे तर करायला पाहिजे. मग म्हणले एक काम कर, आता तूच जा तिकडे. शेवटी संस्थानिक होता, त्यांनी आपल्या सेवकाला सांगितलं तू जा तिकडे आणि शोध कुठला देव तिकडे काय, मला तर काय माहीत नाही कुठला देव आहे, मी आपलं ऐकलं होतं म्हणून बोललो. तो म्हणलं ठीक आहे. मग तो सेवक तिकडे गेला. सेवक त्यांचा असला तरी अधिकारी पुरुष होता, नाही असं नाही, साधा सेवक नव्हता. तो तिथे गेला. अर्थात त्यालाही लक्षात आलं की देव आहे पण कुठे शोधायचं कसं. मग त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. म्हणलं आपण कुठल्या स्वरूपात कोणात मला माहीत नाही, पण माझी आपल्या चरणी विनंती आहे, प्रार्थना आहे की आपण आमच्या महाराजांचं जे काही इच्छा होती ती पूर्ण केली आहेत. तर पूर्ण केल्यावरती तुमच्यासाठी काय करायचं ते मला माहीत नाही, परंतु काहीतरी करायचं आहे आणि आपण तसं सुचवलं आहे असं मला वाटतं. तेव्हा आता आपणच सांगा काय करायचं, आपल्याला शोधू कुठे मी, आपण कुठे आहात कसे आहेत मला काय माहीत नाही आहे, तेव्हा आपणच मदत करा. असं जेव्हा त्या सेवकाने मनपूर्वक प्रार्थना केली तेव्हा त्यालासुद्धा स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी हे जे तळं आहे ते तळ्याच्या खाली आहे, तेव्हा तू शोध. आणि मग त्यांनी जेव्हा त्या तळ्याचा शोध घेतला माणसं वगैरे बोलून अर्थात, तेव्हा त्याला ती देवता सापडली. 2-3 देवता सापडल्या. मग त्या सर्व देवतांना त्यांनी बाहेर काढलं
आणि संस्थानिकाला इन्फॉर्म केलं. मग संस्थानिक म्हणला की या देवतेला आपण बाहेर आणलं तर त्यासाठी मंदिर वगैरे बांधायला पाहिजे. तो म्हणलं हो नक्कीच. आणि मग त्यांनी त्या सगळ्या देवता ज्या कुठल्या होत्या त्या सगळ्या वर आणल्या. त्याचं यथास्थित जे आहे ते मंदिर पहिलं तयार केलं. मग यथास्थित त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यांना सगळ्यांना स्थापित केलं. आणि हे सगळं घडलं अर्थात त्याच्या नवसामुळे. ते मंदिर आजही तिकडे आहे. उल्लेख आहे त्याचा नावासकट माझ्याकडे आहे. ते कुठल्या माणसाने प्रार्थना केली, कुठल्या माणसाने काय केलं, त्याच्यानंतर ते मंदिर कुठलं मंदिर. तर ते एक मंदिर आहे ते भगवान शंकराचं आहे. आणि अजून काही एक दोन छोटी मंदिरे पण आहेत. पण ही प्रार्थना केल्यावरती त्याला भगवंताने अशा प्रकारे सांगितलं की तू असं असं कर. आणि त्यांनी ते केलं. पण यातून घेण्याचा भाग असा आहे की कुठेही, म्हणून आपण मी मागे पण तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठेही असे जाल कुठल्याही देवस्थानी, तर कुठला देव आहे काय माहीत नाही आणि उगीच आपली प्रार्थना करायची, मला माझं काम होते तुला मी खुश करीन, असं करू नका. अननोन देवतेकडे वाटेल तशी प्रार्थना करू नका. हे फार डेंजरस आहे. आपण जातो बऱ्याच तीर्थक्षेत्रामध्ये, एक देऊळ झालं की दुसरं देऊळ, दुसरं झालं की तिसरं देऊळ, लाईनमध्ये आपण कितीतरी देवळाचे दर्शन घेतच असतो, त्याला एंडच नाही काय. आणि अशा प्रकारे करत असताना कोणीतरी आपण काय कुठेतरी प्रार्थना पण करतो, अरे देवा माझं काम कर. कुठला देव होता काही माहीत नाही. आणि एखाद्या देवाला ती प्रार्थना लागू पडते आणि तो आपलं काम करतो. मग त्याचं काम, तो तुमचं काम केल्यावर त्याचं मागणी कोण पूर्ण करणार. नाही पूर्ण केली तर प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सकाम भावनेने जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला तर ती गोष्ट करायलाच पाहिजे. नाही केली तर तुम्हाला दोष लागेल. लक्षात ठेवा, देवतेला काही फरक पडणार नाही पण तुम्हाला दोष लागेल. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की अशी कुठल्याही देवतेकडे जाऊन काही मागू नका. असे पाषाण ठेवलेले असतात, त्याला शेंदूर लावलेलं असतं, कुठे काय लावलेलं असतं, कसले कसले देव असतात. कितीतरी तीर्थक्षेत्रामध्ये अनेक मंदिरं असतात, अनेक वेगवेगळ्या देवतेचे असतात. कुठला देव आपल्याला काहीच माहीत नसतं. पण बस हा देवाला गेला मी पण जाणार. मुख्य देव झाल्यावरती सुद्धा 1750 देवळात आपल्याला जायची गरजच नाही. खरं पाहिलं तर जे मुख्य देवाला असेल एक दोन ती बघा ना. उगी 100 मंदिरात जायची गरज आहे का आपल्याला. पण नाही, आमचं समाधानच होत नाही देवाचं दर्शन घेऊन. एकामागे एक दिवसभर 50 मंदिरे बघणार, उपासना आणि जप कुठेच करणार नाही. कारण वेळ कुठे. माझ्या लिस्टमध्ये मी किती मंदिरं बघितले हे लिहायचं आहे ना. ही आपली पद्धत देवदर्शन करायचे. असं करता कामा नये. आपण या मार्गामध्ये आहोत ना, मग आपण समाधान झालं पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, काही बघा तुम्ही आणि नंतर बसा शांतपणे कुठेतरी. पण असे आपण जेव्हा करतो ते डेंजरस पण आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कुठेही देव दिसला की त्याला काहीतरी नमस्कार करून काहीतरी मागायचं मनात आणू नका. चुकून जरी मागितलं आणि त्यांनी पूर्ण केलं तर त्याची जर मागणी नाही पूर्ण केली तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागेल, हे लक्षात ठेवा. दाबदुपटीने असा नियमच आहे, अशी कथा आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की अशा सगळ्या गोष्टी आहेत, कुठला देव काय आहे तर बघून घ्या. जसं नरसिंह जरी भगवंताचा अवतार असला तरी पण त्याची पण प्रार्थना नको तेव्हा केली तर तो उरावर येऊन बसला. अशी कथा आहेत ना. की मध्यरात्री जप केला कारण नसताना, बेडवर असताना, आणि काय घडलं, ती शक्ती त्याच्या उरावर येऊन बसली अक्षरशः. त्यांनी खूप प्रार्थना केली त्याच्या गुरूंची शेवटी, आणि गुरूंच्या मध्यस्थीमुळे त्याचं संकट टळलं. म्हणजे आता काय झालं असतं माहीत नाही, अशी परिस्थिती असते. म्हणून सगळे मंत्रबिंद जप करायचं आणि हे करायचं सगळं जे आहे ते बघून करा. कुठल्या देवतेचं काय करतो माहिती घ्या. उगीच तो जातो म्हणून मी जातो असं करू नका. आपल्याला काय करायचं नीट समजावून घ्या आणि मग त्याप्रकारे करा, असं त्याचा अर्थ आहे. अशा अनेक काय गोष्टी आहेत आणि या सगळ्या उदाहरणासकट आपल्याकडे उपलब्ध आहेत की असं सगळं आहे. अर्थात त्यांनी माहिती देण्याचं काम करायचं आहे, केलेलं आहे. त्याचा कसा वापर करायचा ते आपण करायला पाहिजे. त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या भगवंताच्या अनेक रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्तीची किंवा वेगवेगळ्या अवताराची जी आहे ती पूजा केली जाते, हे त्यांनी वर्णन केलं. आणि त्या प्रत्येक अवताराचं त्यांनी सुंदर असं वर्णन पण केलेलं आहे. असा सगळा भागसुद्धा भागवतामध्ये आहे. पण त्यांनी एक महत्त्वाची भाग शेवटी सांगितलं आहे की
किती जरी भगवंताचे अवतार झाले आणि कितीतरी ठिकाणी जरी घेतला तरी अर्थात भारतभूमी ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्या भूमीशी कुठलीच भूमी जी आहे ती त्याची बरोबरी करू शकत नाही. हे वर्णन तर भागवतामध्ये आहेच आहे, पुढेही येणाऱ्या आधीही आलं असेल की देवसुद्धा जे आहेत ते म्हणतात की पृथ्वीवर जर मला जन्म घ्यायचा असेल तर भारतवर्षातच घ्यायचा आहे. पण सर्वात पुण्यमान जे भाग आहे तो भारतवर्षच आहे. अमेरिका किंवा इंग्लंड नाही, किंवा स्वित्झर्लंड नाही, किंवा तुमचा युरोप पण नाही आहे. बरोबर आहे. हा फक्त भारताचाच भाग आहे, किंवा भारतच भूमी आहे की जी देवांना आवडते. म्हणजे विचार करा आपण किती पुण्यवान आहोत की अशा ठिकाणी आपला जन्म झालेल्या भारतवर्षात, कुठेही जन्माला असेल तरी पण भारतात झाला हे किती नशिबानं. कारण देवांना आवडणारी भूमी ही भारतभूमी आहे. आणि त्यांनी असं वर्णन केलंच आहे, आपण ऐकलं की शेवटची काही वर्ष जेव्हा शिल्लक राहतात ते शेवटी खाली आल्यावर भारतवर्षामध्येच राहतात. कुठे राहतात ते समजत नाही, पण कारण ते देवतुल्य आहेत ना, त्यामुळे ते गुप्तपणे येतात, पण भारतभूमीवर येतात. हा महत्त्वाचा भाग आहे. कारण त्याचा हेवा वाटतो असं त्यांनी म्हणलं भागवतात काही ठिकाणी, की जी लोक इथे जन्माला आले त्यांचा आम्हाला हेवा वाटतो. कारण का, तर इथूनच तुम्हाला मुक्तीची संधी आहे. बाकी ठिकाणी मुक्ती तुमची होणार नाही. स्वर्गात जाऊन पण मुक्ती होत नाही. स्वर्गातून खाली यायची पाळी आली, तिथे पृथ्वीवर आले. म्हणजे विचार करा, जिथे आम्ही आहोत तिथे किती चांगली जागा आहे. फक्त आम्हाला नीट माहीत नव्हते की ही इतकी चांगली जागा आहे. भागवतामध्ये म्हणलं म्हणजे आहेच, नाही का, 100% आहे. तर अशा प्रकारे त्यांनी खूप सुंदर अशी काही काही न माहीत असलेली बरीचशी माहिती त्यांनी दिली आहे. अशा अनेक गोष्टी भागवतामध्ये आहेत की ज्या खरंच कुठे येत नाहीत. मध्ये आपण 2-3 कथासुद्धा ऐकल्या होत्या. नाभी राजाची कथा ऐकली, अजून 1-2 ऐकल्या. काही लोकांनी मला खरंच सांगितलं नंतर फोन करून, खरं या कथा आम्ही कधी ऐकल्या नव्हत्या. म्हटलं खरंच आहे. अशा कितीतरी कथा आहेत की ज्या आपल्याला कुठेच प्रसिद्ध नाही आहेत, अप्रसिद्ध आहेत. त्या सगळ्या भागवतामध्ये आहेत. कथासुद्धा आहेत, वर्णन आणि माहिती किती आहे सगळ्यांना. अशी माहिती ही कुठे मिळणार तुम्हाला, ही फक्त भागवतामध्येच आहे. दुसरा ग्रंथच नाही आहे या तोडीचा. इतकं समग्र वर्णन कुठेच नसेल, आणि ते याच्यामध्ये मात्र खरोखर आहे. कथा तर खूप आहेत पुढे, पण वर्णन पण खूप आहे आणि उपदेश पण अर्थात खूप आहे. भगवान शंकरांचा पण एक गुण घेण्यासारखं आहे की ते सतत भगवान विष्णूंची स्तुती करतात आणि भगवान विष्णू जे आहेत ते भगवान शंकरांची स्तुती करतात. हे दोघांचं वैशिष्ट्य आहे की दोघंही देव जे आहेत ते एकमेकाला खूप रिस्पेक्ट देतात आणि एकमेकाचे ते भक्त आहेत, फॅन आहेत आपल्या भाषेमध्ये. भगवान शंकर म्हणत माझ्यामध्ये खूप खूप तामसी गुण आहेत, कारण मला क्रोध जास्त आहे, तिसरा डोळा पण आहे ना मला, तर तो मला न आवडणारा भाग आहे. क्रोध आल्यावर मी तांडव नृत्य करतो, काय काय करतो, भयंकर काय करतो, पण मला तिथे माझं नियंत्रण राहत नाही. पण भगवंत आपण त्याच्या पलीकडला, असं भगवान शंकर म्हणतात. असे दोघंही देव एकमेकाची स्तुती करतात. भगवान विष्णूंना जेव्हा राम अवतार घेतला, त्यानं जेव्हा समुद्र पार करायचा त्यांनी भगवान शंकराची पूजा केली आणि त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं रामेश्वरमला. का तर ते म्हणले तुझ्या प्रार्थनेशिवाय मी पुढेच जाऊ शकत नाही, तुझा आशीर्वाद मला पाहिजे. हे भगवान विष्णूंचं म्हणणं आहे. पण खरोखर घेण्याचा भाग आहे की दोन्ही देव जे आहेत ते किती नम्र आहेत तसे, आणि त्याने एकमेकाविषयी किती आदर आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. खरंच हा भाग जे तथाकथित कट्टर वैष्णव आहेत आणि जे शैव आहेत त्याने ऐकावं की भागवतात काय म्हणलं ते खूप चांगलं होईल. त्याच्यामुळे भगवान शंकराने असंही म्हणलंय की खऱ्या अर्थाने जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर भगवंताची भक्ती करा अनन्य भावाने आणि अहेतुक, कुठल्याही प्रकारचा हेतू न धरता. जर तुम्ही अनन्य भावाने भगवंताची जर भक्ती केलीत तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथेच मिळतील. सगळ्या गोष्टी काय हव्या त्या, फक्त ही एवढी गोष्ट करा, अनन्य भावाने कुठलाही हेतू न ठेवता भगवंताला अनन्य भावाने शरण जा. हे केलं तर तुम्हाला काय हवं ते मिळेल.
जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, माऊली म्हणतात ना, की तेणे मुक्तिचारी साधी येल्या, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तेणे मुक्तिचारी साधी यायला. फक्त मुखाने नाम घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त भक्ती ठेवा आणि नाम घ्या, खतम. बाकी काय करा किंवा न करा. आणि अजून एक महत्त्वाचा भाग, की भक्तांच्या संगतीत राहा. त्याला खूप महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. की ज्या लोकांबरोबर राहतात ते जर भगवंताचे भक्त असतील तर त्यांच्याशी संग वाढवा, त्यांच्याशी मैत्री वाढवा, त्यांच्याशी संबंध वाढवा. हा जर तुम्ही हे पण भगवान शंकर सांगतात, लक्षात ठेवा, की तुमची भक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही अशा भक्तांशी संबंध वाढवा आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यांची संगत मिळेल आणि तुमची भक्ती नक्की वाढेल. भक्ती आहेच, पण ती वाढली पण पाहिजे ना. आणि ती वाढवण्यासाठी भक्तांची संगती करा, असं सुद्धा भगवान शंकरांनी सांगितलं आहे. बघा, वेगवेगळे देव वेगवेगळ्या प्रकारे उपदेश करतात. कधी नारद मुनी करतात, कधी भगवान शंकर सांगतात, कधी भगवान विष्णू सांगतायत, कधी कोण सांगते, कधी शुकमुनी सांगतायत. अनेक वेळा अनेक मुखांनी वेगवेगळ्या प्रकारे आलं आणि वारंवार आलं. आणि वारंवार येण्याला महत्त्व आहेच आहे, कारण वारंवार ऐकल्याशिवाय आमच्यावर परिणाम होत नाही. थोडा वेळ होतो, थोड्या वेळाने परत सगळं विसरून जातो. त्याला आपलं चालू रोजचं रडगाणं. पण म्हणून हे वारंवार आपण ऐकलं पाहिजे. बंधू तुझी वारंवार वेदशास्त्र करा निर्धार, याच्यात पण म्हणले तरी दत्तभावनेमध्ये पण, की वारंवार आपण एखादी गोष्ट केली पाहिजे, तर तुम्हाला त्या गोष्टीमधलं खऱ्या अर्थाने काय आहे ते समजेल. त्याचा स्वाद तुम्हाला घ्यायचा असेल तर ती गोष्ट तुम्ही वारंवार करा भक्तीशी निगडीत, तर तुम्हाला त्याची टेस्ट समजेल की काय भक्ती आहे आणि काय नाही आहे. असं भगवान शंकरांनी पण सांगितलं या ठिकाणी. आणि भगवान शंकरच हे सगळं सांगत आहेत की काय करू नको, काय कर, वगैरे 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 सगळं भगवान शंकर उपदेश करतायत. आणि असा त्याने खूप उपदेश केला आहे, खूप उपदेश. हा असं काही जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये वर्णन आणि उपदेश या दोनच गोष्टी आहेत. सतत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केला, वेगवेगळ्या गोष्टीचं वर्णन पण केलं की कशा प्रकारचं काय आहे. त्यांनी माहिती पण काही काही चांगली दिली आहे. की त्यांनी असं म्हणलं आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी कोण कोण राहतं. जसं भगवंताचं वाहन आहे कुठलं आहे तर गरुड आहे. हा प्लक्षद्वीप नावाच्या द्वीपावर राहतो, म्हणजे ते त्यात राहण्याची जागा आहे. अर्थात तो तिथे नसतो, हा भाग वेगळा. जसं भगवान शंकरांचा भगवान विष्णूंचा जर विचारलं स्थान काय आहे, क्षीरसागर. नक्कीच हा त्यांचा परमनंट ॲड्रेस आहे आपल्या भाषेत, परंतु ॲड्रेसवर नसतात हा दुसरा भाग आहे. ते अर्थात भक्तांच्या बरोबर असतात, परंतु ते जसे तसे राहतात. तसं हा जो गरुड आहे त्याची राहण्याची जागा हे द्वीप आहे, पण अर्थात तो नेहमी भगवंताच्या बरोबर असतो आणि नेहमीच तो तिथेच राहतो. जेव्हा किंवा कधीतरी जात असेल, माहीत नाही कधी जातो याचं वर्णन नाही, पण त्यांनी म्हणलं की तो तिथे ती त्याची राहण्याची जागा आहे जी अतिशय पवित्र आहे. असे अनेक सुंदर सुंदर द्वीप आहेत आणि त्या वेगवेगळ्या द्वीपावरती वेगवेगळे लोक जे आहेत जाऊन राहतात. आणि अनेक प्रकारची भुवनं पण आहेत. अनेक भुवनं तर आहेत, आपल्याला माहिती की अनेक प्रकारची भुवनं आहेत भगवंताने निर्मिती केली आणि वेगवेगळ्या भुवनावरती वेगवेगळे लोक जाऊन राहतात. जशी तपश्चर्या करतात त्या प्रकारच्या भुवनावर जाऊन ते वास करतात मृत्यूनंतर. त्यातले 3 तर आपण नेहमी म्हणतो प्रार्थना करताना, ओम भू ओम भुव ओम स्वाहा. अजून पण म्हणतो काही गोष्टी, पण या 3 उच्चार आपल्याला माहिती आहे की ह्या 3चा आपण उच्चार करतो भरपूर वेळा प्रार्थना करताना. ही पण अर्थात वेगवेगळ्या प्रकारची स्थानच आहेत. अशी अनेक स्थानं आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन राहू शकता. अर्थात तुम्हाला तसं तपश्चर्या केली पाहिजे,
तशा प्रकारची भक्ती केली पाहिजे. मग ती मनात इच्छा ठेवा की मला या स्थानावर जायचं आहे. तुम्हाला तिथे जाऊन राहता येईल नक्कीच, पण तेवढी तपश्चर्या आपल्याला करायला पाहिजे. अशी त्यांनी भगवंताची आणि अशा अनेक पवित्र जागांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या सगळ्या जागी वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या तपश्चर्येप्रमाणे ती जागा मिळवलेली आहे. पुष्कर नावाचं पण एक द्वीप आहे आणि तिथे सुद्धा जे आहे ब्रह्मदेवाचं आसन तिथे आहे. ब्रह्मदेव तिथे कधी कधी जातात असं त्यांनी वर्णन केलं. अर्थात ही द्वीप आता सध्या कुठे त्याचं काहीही कुठेही हे नाही माहिती, पण ही सगळी द्वीपं आहेत असं म्हणलेलं आहे. पण त्यातल्या पुष्कर द्वीपावरती जे आहे ते ब्रह्मदेव जे आहेत त्यांचं आसन तिथे आहे. म्हणजे ती त्यांची राहण्याची एक जागा आहे आवडती. ब्रह्मलोक आहेच आहे, परंतु त्याच्याशिवाय जर कुठे जात असतील तर त्याच्यामध्ये हे एक जागा आहे जिथे ब्रह्मदेवसुद्धा जाऊन राहतात असं भागवतामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. आणि असे अनेक प्रकारची द्वीपं आहेत त्या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते जाऊन वास करतात. आणि अर्थात आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जसं मी म्हटलं की माहिती आहे, माहितीचे जे काही अध्याय आहेत त्याच्यावरती काय नॉर्मली कोणी त्याला स्पर्श करत नाही, सांगण्याचा भाग येत नाही. कारण काय की ही माहिती लोक ऐकतील कितपत जी शंका असते. आणि म्हणून भागवताची कथा सांगताना नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगत नाही आणि ते त्यांच्या ठिकाणी बरोबर पण आहे, शंकाच नाही आहे. पण अशी सगळी जी माहिती आहे थोडीशी क्लिष्ट आहे, रंजकता त्याच्यामध्ये कमी आहे. आपण तरी पण ऐकत आहात कारण आपण सगळे भक्त आहात. हां, आणि 7 दिवसात संपू शकत नॅचरली, ते करेक्टच आहे की 7 दिवसामध्ये कथा संपू शकत नाही जर आपण सगळ्या गोष्टीला स्पर्श केला तर. आणि अर्थात ऐकणाऱ्या व्यक्तीवरती पण बरंचसं अवलंबून असतं की ज्या प्रकारची क्राऊड असते त्या प्रकारे तुम्हाला बोलावं लागतं. उद्या तुम्हाला कोणी वक्ता म्हणून जर बोलवलं तर तुम्हाला हे बघावं लागेल की क्राऊड कुठल्या प्रकारचं आहे, त्या प्रकारे त्यांना रुचेल अशीच गोष्ट तुम्हाला त्यांच्या पद्धतीने मांडली पाहिजे. तुम्ही तुमच्या शैलीत बोलला तर तो क्राऊड जो आहे तो तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही आणि मग आपल्याला मजा येणार नाही बोलायला. म्हणून याला महत्त्व आहे. पण आपण सगळे भक्ती मार्गामध्ये आहात आणि म्हणून तर तुम्ही हे ऐकू शकता कारण तुमची भक्ती आहे, बाकी काही नाही असं मला वाटतं. केवळ तुमची भक्ती आहे म्हणून हे सगळे क्लिष्ट अध्यायसुद्धा आहेत जे तुम्ही ऐकू शकता नव्हे, छानपणे ऐकता आहात. आणि जर असे अध्याय जर आपण ऐकू शकलात तर जे अध्याय भगवंताचं लीला आहेत, कथा आहेत, ते तर तुम्ही आनंदाने ऐकाल. परंतु हे अध्याय ऐकल्यामुळे आपली थोडीशी मानसिक तयारी पण होते. आपल्याला वाटतं परंतु भागवतातल्या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्या मनाची कशा प्रकारे तयारी होते हे आपल्याला समजणार नाही, पण होते तयारी लक्षात ठेवा. श्रद्धेने ऐकल्याने खूप फरक पडतो मनुष्यामध्ये, खूप फरक पडतो. आणि म्हणून सगळे जे काय अध्याय ऐकता येतील ते आपण जरूर ऐकावे असं त्यांनी म्हणलेलं आहे. पुढे सुद्धा अजून काही भुवनांचं वर्णन आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे एक वर्णन आहे त्या जागेचं, आणि ते म्हणजे अर्थात आहे नरकाचं. जितकी वेगवेगळ्या प्रकारची भुवनं आहेत किंवा लोक आहेत, लोक म्हणजे लोक राहायची जागा, तर त्याच्यामध्ये एक नरक पण आहे आणि त्याचंसुद्धा वर्णन या ठिकाणी येणार आहे. फक्त ही जी आपण अगोदरची वर्णनं ऐकतात ती अजून थोडीशी शिल्लक आहेत. परंतु पुढच्या एपिसोडमध्ये कदाचित आपल्याला हा जो भाग आहे की ज्याचं आपण नाव ऐकून आहोत की बाबा अशा प्रकारचा नरकयोग आहे, नरकात जातो, नरकात जा, काय होतं ना, तर हा नरक काय आहे याचंसुद्धा वर्णन भागवतामध्ये अर्थात येणार आहे. अर्थात माझ्या मते हे कदाचित पुढल्या एपिसोडमध्ये सुद्धा असेल. तर या सगळ्या गोष्टी आपण जरूर महाराजांच्या कृपेने ऐकूया, पण हे सगळं आपण पुढल्या एपिसोडमध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आजच्या या अध्यायाला. श्रीराम समर्थ. श्रीराम.